कोस्टल रोडवर पहिला सार्वजनिक हेलिपॅड तयार होणार असल्याची घोषणा करण्यात येते. मुंबईत आता कोस्टल रोडवर पहिला सार्वजनिक हेलिपॅड उभारण्यात येणार आहे, अशी मोठी घोषणा यावेळी करण्यात आली आहे. हा हेलिपॅड वरळी सी फेसवर समुद्रातील जेट्टीवर तयार केला जातोय आणि महत्वाचं म्हणजे आपत्कालीन सेवांसाठी, सुरक्षा दलांसाठी आणि आवश्यकतेनुसार व्हीआयपी प्रवासासाठी हा हेलिपॅड वापरण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने कंत्राटदार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली असून निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी ही निश्चित करण्यात आली आहे. हा हेलिपॅड दक्षिण मुंबईतील पहिला सरकारी मालकीचा सार्वजनिक हेलिपॅड असेल. आतापर्यंत हेलिकॉप्टर लँडिंगसाठी राजभवन आणि महालक्ष्मी रेस कोर्स हे 2 पर्याय उपलब्ध होते, परंतु आता कोस्टल रोडवर नवीन हेलिपॅडमुळे अनेक पर्याय वाढणार आहेत. महत्वाचं म्हणजे या हेलिपॅडचा वापर आपत्कालीन रुग्णांना तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी महत्वाने केला जाईल, ज्यामुळे गंभीर रुग्णांचे प्राण देखील वाचवण्यात मदत होईल, असं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय कोस्टल पोलीस आणि सुरक्षा दलांना देखील या हेलिपॅडचा फायदा होणार आहे, कारण आपत्ती स्थापन आणि समुद्रकिनारी सुरक्षा अधिक सक्षमपणे यामुळे करता येईल. हे हेलिपॅड सार्वजनिक आणि आपत्कालीन सेवा दोघांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक चांगली बातमी आहे. कोस्टल रोडचा वापर आता प्रवासाच्या सोयीसह आता हेलिकॉप्टर लँडिंगसाठी देखील केले जाणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी ही एक चांगली बातमी आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत याची निविदा देखील सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आपत्कालीन सेवांवर देखील तातडीने यावर उपाय काढता येत आहेत. दरम्यान आपत्ती व्यवस्थापनासाठी कोस्टल पोलीस आणि सुरक्षा दलांना हे केंद्र अतिशय फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान महत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी देखील महालक्ष्मी रेसकोर्सवरील ताण देखील कमी होणार.